अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 9. दीपाची सर्वात थोरली बहीण स्वरूपा उर्फ ताई माहेरपणाची आली होती. जवळपास 1.5 वर्षानंतर ती माहेरी आलेली असल्याने आईला अतिशय आनंद होणं आणि आपल्या लाडक्या मुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं होणंही दीपा समजू शकत होती. आपल्या दोन्ही बहिणींशी तिचे स्वतःचे फारसे सख्य नसले तरी बऱ्याच कालावधीनंतर ताई माहेरी आलेली असल्याने ताईला बघून दीपालाही आनंद झाला होता. माहेरी आलेल्या मुलीचे कोड कौतुक करण्यात व तिला माहेरच्या वास्तव्यात जास्तीत जास्त आराम व आनंद मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात फारसे वावगे काही आहे असे तिला खरोखरच वाटत नव्हते. आपले स्वतःचे कौतुक होत नाही म्हणून तिला वाईट वाटत नव्हते असे म्हणणे धाडसाचेच ठरले असते. तरीही ताईच्या होत असलेल्या कौतुकाला तिचा आक्षेप नव्हता. त्यात पुन्हा घरच्या लोकांशी वागायच्या तिने अलीकडेच ठरवलेल्या नियमामुळे तिला आपल्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे विशेष काहीच वाटेनासे झाले होते. आपल्याला घरच्या लोकांकडून जे मिळत नाही म्हणून ज्यांना ते मिळतंय त्यांना दुश्वास करण्याइतके मनाचे कोते पण तिच्याजवळ नक्कीच नव्हते. म्हणून तिचा ताईच्या आगमनाला आणि तिच्या आगमनाबरोबर घरच्या लोकांकडून होत असल्या पुढे पुढे करण्याच्या प्रकाराबद्दलही तिचा आक्षेप नव्हता. तिचा आक्षेप होता तो आपल्याबरोबरच तिनेही ताईच्या सर्व गोष्टींचे कौतुक करावे आणि आपल्याप्रमाणे हुजरेगिरी करावी या आग्रहाला. ताईचे रूप, ताईचा केतकीसारखा रंग, ताईची मुलायम त्वचा, ताईचा स्मार्टनेस, ताईची फॅशन प्रियता इत्यादी गोष्टींचे भरपूर कौतुक ऐकण्याची सवय तर तिला लहानपणापासून झालेली होती. त्याबद्दल तिला काही वाटेनासेही झाले होते. पण आता लग्नानंतर आणि लागोपाठ 2 मुले झाल्यानंतर ताईचा चटपटीतपणा आणि स्मार्टनेस ओसरून त्या जागी आलेला कमालीचा गबाळेपणाही आपल्याला कौतुकास्पद वाटावा ह्या तिच्या आईने धरलेल्या आग्रहाला तिचा आक्षेप होता. त्यात पुन्हा मुळातच स्वभावाने काहीशी आगाऊ असलेल्या ताईच्या बोलण्यात पूर्वी असलेल्या आढ्यतेच्या जोडीला अलीकडे लग्नानंतर आलेला आपल्याला जास्त अनुभव आल्याने आपल्याला जास्त शहाणपण आलेले आहे आणि म्हणून आपल्याला जास्त समजते हे दाखवणारा दिमाग दीपाला फार त्रासदायक वाटत होता. ताईला येऊन तसे 8-10 दिवस झाले होते आणि त्या दिवसात दीपाला घरीच राहणे अगदी नकोसे वाटावे इतपत ताईचा तिला सतत बोधामृत पाजायचा उद्योग त्रासदायक ठरू लागला होता. आपण बाबांना आपल्याला भूप राग चांगल्या प्रकारे म्हणावे यायला लागू लागला. ही बातमी त्यांच्याप्रमाणेच घरातील इतरांनाही का सांगितली नव्हती यामागचं कारण सांगताना तिच्या मनात या सगळ्या गोष्टींचे अवडंबर माजलेले होते. ते नेमके कसे सांगावे हे तिला समजलेले नव्हते. पण बाबांनी आपला नेहमीचा समजूतदारपणा दाखवून तिच्या मनातले विचार नेमके हेरले होते. ती शब्दातून जे व्यक्त करून दाखवू शकली नव्हती हे समजावून घेतले होते. त्याबद्दल ती खरोखरच आपल्या बाबांची कृतज्ञ होती. बाबांच्या ऑफिसातून घरी परतताना तिच्या मनात हे आणि ह्याच प्रकारचे काही विचार घोळत होते. आपल्या मागोमाग बाबा घरी येणार असल्याची कल्पना तिला असल्याने घरी जायचे टाळण्याचा अथवा लांबणीवर टाकण्याचा विचारही तिच्या मनात आला नाही. फार तर अर्धा-पाऊण तास आपल्याला त्या तिघींच्या आणि त्यातल्या त्या ताईच्या शहाणपणाच्या शिकवणीला तोंड द्यावे लागेल असा अंदाज करून ती सरळ घराकडे परतली. घरात शिरण्यापूर्वी बाहेर गल्लीत इतर मुलात खेळत असलेल्या 2 मुलांपैकी थोरल्याने तिला पहिलीच सलामी दिली आणि घरात आपल्यासाठी नेमके काय वाढून ठेवले आहे याची कल्पना तिला आणून दिली. कुठं ग गेली होतीस दीपू मावशी? थोरल्या भाच्याने तिला पाहताच खेळणे सोडून जवळ चौकशी केली. का रे सुनील, तू माझी वाट पाहत होतास का? हसायचा प्रयत्न करीत आणि आपला स्वर जास्तीत जास्त मृदू करीत तिने विचारलं. छे ग, मी कशाला वाट बघेन तुझी?
आपल्या आईप्रमाणेच चटपटीत आणि म्हणूनच स्वभावातच जास्त आगाव असलेला सुनील ताडकर म्हणाला, पण दोन्ही आजी आणि आई म्हणत होत्या की ही दीपा कुठे गेली त्या आंधळ्याबरोबर कोण जाणे म्हणून. अरे मी गाणे शिकायला जाते ना. आपला वाढू पाहणारा संताप काबूत ठेवण्याचा प्रयत्न करीत दीपा संयत स्वरात म्हणाली. खरं म्हणजे मोठ्या माणसांच्या ऐकून तेच आगाऊपणाने बोलणाऱ्या त्या पोरट्याच्या चांगल्या 2 झणझणीत थपडा ठेवून द्याव्यात असा मोह तिला होत होता. पण मग तिने असा विचार केला की त्यात ह्या सुनीलचा काय दोष. तो किती जादा शहाणा आहे हे माहीत असतानाही त्याच्यासमोर तिथे हजर नसलेल्या व्यक्तीबद्दल वाटेल ते बोलण्याचा प्रसाद करणाऱ्या आपल्या मावशी, आपली आई व त्या दोघींची लाडकी असलेल्या ताईचाच यात खरा दोष आहे. तुला गाणं शिकवणारा तो खरोखरच आंधळा आहे काय ग मावशी? सुनीलने विचारलं. हो, माझे गुरुजी अंध आहेत, पण ते गातात फार छान आणि ते आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणून आपण त्यांच्याबद्दल असले काही बोलू नये. आणि तू जर शहाण्यासारखा आता खेळायला गेलास ना, तर तुझी आई आजीशी माझ्याबद्दल जे काही बोलत होती ते तूच मला सांगितलंय हे मी त्यांना सांगणार नाही. जास्त काही न विचारता सुनीलने कटावे म्हणून त्याला लालूच दाखवी ती म्हणाली. सांग की खुशाल, मी काय घाबरतोय का आईला? आणि ती खरोखरच बोलली होती तसं, मग मी ते सांगितलं तर त्यात तिला काय राग यावा? आपण खरोखरच अति आगाऊ आहेत हे सिद्ध करीत सुनील म्हणाला. त्याच्या त्या बोलण्यातून नजीकच्या भविष्यकाळात तो ताईचे पोतेरे करून खुंटीवर टांगून ठेवायला कमी करणार नाही हे तिनं ओळखलं. सुनीलशी काही बोलायच्या फंदात न पडता ती सरळ घरातच शिरली. बाहेरच्या खोलीत कोणीच नव्हतं. मनोमन सुटकेचा सुस्कारा सोडत ती आपल्या खोलीकडे जायचा विचार करत असतानाच तिची चाहूल लागल्यामुळे असेल कदाचित, पण तिची आई आणि ताई अशा जोडीने मधल्या खोलीत दारात येऊन उभ्या राहिल्या. आज कुठे दौरा होता बाईसाहेबांचा? नाही उशीर झालाय म्हणून विचारते. आपल्या बहिणीच्या मथुमावशीच्या हातावर हात मारत तिच्या आईनं सूर काढला. बाबांच्या ऑफिसात गेले होते, त्यांना काही सांगायचं होतं मला म्हणून. पण बाबा संध्याकाळी येणारच आहेत ना, तेव्हा नसतं का सांगता आलं त्यांना जे काही सांगायचं होतं ते? की आता बाबांचे नाव घ्यायचेही धाडस आले तुझ्यात आपले कौतुक लपविण्यासाठी? आपल्या आईला साथ देत ताईने विचारलं. तिचा आवाज आणि चेहरा नुसता बघितला तरी ती आपल्या आईची लहान कार्बन कॉपी आहे हे कुणालाही समजले असते. मी कशाला खोटं बोलीन ताई? आणि खोटं बोलून लपवण्यासारखं मी केलंय तरी काय? शिवाय जेव्हा मला कुठं जायचं असतं तेव्हा मी घरी सांगूनच जात असते. क्लासला जाते असं सांगून मास्तरांच्या बरोबर सिनेमाला जाऊन बसायचे चाळे तर मी करीत नाही. मग मला लपवायचा प्रयत्न करण्याचे किंवा बाबांचे नाव घेऊन खोटं बोलण्याचे कारणच काय? ताईच्या आयुष्यात होऊन गेलेल्या त्या एका घटनेचा उल्लेख करताच ताईच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असल्या तर ते नवल नव्हतेच. आणि तशा झोंबल्याही होत्या, कारण तिचा गोरा पान चेहरा लाली लाल झाल्यानं दीपाला दिसले. पण दीपाने उल्लेख केलेला प्रकार खराच असल्याने त्याबद्दल काही बोलणं ताईला अशक्य होतं, म्हणून तिने आपली वकिली करण्यासाठी आईची मदत घेतली. बघितलंस ना आई कशी बोलते ती? लहान मोठ्याची काही पोचच नाही राहिलेली तिला अलीकडं. अगं तसंच करते हल्ली ती, फार तोंडाळ झाली आहे. तो आंधळा गुरु भेटला ना. इतका वेळ राखीव फौज म्हणून जणू काय मागे राहिली मथुमावशी तरातरा पुढे येऊन त्या दोघींच्या बरोबरनं कमरेवर हात ठेवून रकुमाईच्या पोजमध्ये उभी राहत म्हणाली. तोंडाळ कोण आहे ते सगळ्या गल्लीला माहीत आहे मावशी. मीच नाही, पण गल्लीतील सगळेच लोक महातोंडाळ म्हातारी म्हणून कुणाचा उल्लेख करतात ते काय मी आता सांगायला हवं? तो सर्वच प्रकार सहन करणे अशक्य झाल्याने दीपाने प्रतिहल्ला चढविला. खरे पाहता मथुमावशीच्या जवळपास सगळ्यांच्या सगळ्या गोवऱ्या स्मशानात पोचत्या झाल्या होत्या. त्यामुळं तिला कोणी तर म्हातारी म्हटलं तर खरं तर तिला राग यायचं तसं काही कारण नव्हतं. पण जगातील कुठल्याही आणि त्यात पुन्हा उतारवयाकडे वाटचाल करू लागल्या स्त्रीला जर तिच्या वयाचा कोणी उल्लेख केला तर हमखास राग येतो
हे जगप्रसिद्ध आणि अगदी पूर्णपणे स्वयंसिद्ध असले तत्व मथुमावशीच्या बाबतीत खोटे असण्याचे काहीच कारण नव्हते. उलट पूर्वीच्या आपल्या सौंदर्याच्या आत सडत चालल्या आठवणी जपण्याची सवय असलेल्या मावशीला तर आपल्याला म्हातारी म्हणून कुणी संबोधले की अतिशय राग येत असे. दीपाच्या त्या शब्दांनीही तेच कार्य बजाविले. मथुमावशी नेहमीप्रमाणे कांगावा करीत आपल्या बहिणीकडे वळली. बघितलेस ना द्वारके, आता ही कार्टी मला म्हातारी म्हणायला लागली आहे. मावशी, तू चक्क जखड म्हातारी आहेस हे तर दिसतेच आहे. तेव्हा तुला मी तसे म्हटले तर राग का ग यावा? आणि तू म्हातारी असताना मी तुला तसे म्हटले म्हणून जर इतके वाईट वाटते तर प्रकाशचा उल्लेख जो तू सतत आंधळा म्हणून करत असतेस ते ऐकल्यावर त्यांना वाईट वाटू शकेल हा विचार तुझ्या मनात येत नाही? अगं पण बाबांना असं काय सांगायचं होतं तुला की जे नंतर सांगता आलं नसतं? आईनं चौकशी केली. आज मी माझ्या आयुष्यातला पहिला राग शिकले ते सांगायचं होतं बाबांना. आणि आनंदाची बातमी लगेच सांगितली तरच त्यात गंमत आणि आनंद असतो. हवे असल्यास ते आल्यावर बाबांना विचार. आणि बरं का द्वारके, आता ही गाणी शिकलीच आहे तर तो कसला क्लास की फीस बंद करून टाकायला सांग बाबासाहेबांना, म्हणजे हिचं असं उशिरा येणं तरी बंद होईल. मावशीनं आपल्या बहिणीला बहुमोल सल्ला देत सुचवलं. आणि संगीत संमेलन नाही तर संगीत सभेच्या निमित्तानं त्या आंधळ्याबरोबर 4-4 दिवस परगावी जाऊन राहण्याचे थेरही बंद होतील. हिला जरी त्याचं काही वाईट वाटत नसेल पण आपण तरी विचार करायला हवा की नको? लोकांच्या टोमण्यांना तोंड द्यावं लागतं ते आपल्याला. नेमका हाच विचार तुझे तडकाफडकी लग्न ठरवताना आईबाबांनी केला असावा, नाही का ताई? आणि आता तुझे लग्न होऊन तू 2 मुलांची आई झालेली असून ही वर्मा सरांच्या संदर्भात तुमच्याबद्दल बोलायचे लोकांनी काही थांबवलेलेच नाही. अगदी न राहून दीपा खवचट स्वरात ताईला टोचत म्हणाली. दीपा, काय वाटेल ते बोलू नकोस. ताईबद्दल असलं काही बोलताना तुला काहीतरी वाटायला हवं. ती थोरली बहीण आहे तुझी, विसरू नकोस. आईनं खास आवाज लावत तिला झापायचा प्रयत्न केला. मग मीही तिची लहान बहीण आहे हे तिनं विसरून जाऊन अगदी लहान मुलांच्या समक्ष माझ्याबद्दल वाटेल ते बोलायचा प्रकार करणं सोडून द्यावा. आई, तुम्हा लोकांचं ऐकून आता हिचा सुनीलही तेच काही बाई बोलू लागलाय मला. द्वारके, कशाला उगीच वाद घालून आपलाच अपमान करून घेत बसलीस तू? मथुमावशी म्हणाली. आता बाबासाहेब आले की त्यांना सगळं सांग असं बजावून म्हणजे झालं. मी सुद्धा तेच म्हणते मावशी. बाबा आले ना की जे काही बोलायचे असेल ते बोला. मलाही जे काही सांगायचे असेल ते मी त्यांच्या समक्षच सांगेन. आणि मग ते जे काही निर्णय देतील तो आपण सगळ्यांनी मान्य करूया. आता उगीच वाद कशाला हवा? दीपाही साळसूतपणे मावशीच्या म्हणण्याला टेकू देत म्हणाली. आणि त्या तिघीही जणी तिच्याकडे रोखलेल्या जळजळीत नजरेने पाहत असतानाच ती झटकन त्यांना ओलांडून आपल्या खोलीकडे निघून गेली. आपल्या खोलीत जाताच नेहमीप्रमाणे आधी कपडे बदलायच्या भानगडीत न पडता ती आधी सरळ आपल्या प्रशस्त पलंगावर आडवी झाली आणि मनातले सगळे विचार काढून टाकून आपले मन शांत करण्याच्या प्रयत्नात लागली. आज बाबांच्या समोर एकदाचा ह्या प्रकरणाचा निकाल लागला तर बरं असं तिला मनापासून वाटलंच मात्र होतं. तसं झालं तर निदान होणारा मनस्ताप तरी नक्कीच टळणार होता. बाबा त्या संध्याकाळीही नेहमीप्रमाणेच आणि नेहमीच्या वेळेलाच आले. आपल्या मुद्रेवर अथवा वागण्यातून कसलाही फरक न दाखवता नेहमीप्रमाणेच वागत होते. घरी आल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणेच दीपाला हाक मारली. हाक ऐकू येता दीपा खडबडून भानावर आली. आपल्या बाबांना घरी आपल्याबरोबर त्यांचे घरी वापरायचे धोतर हवे असते हे आता तिला माहीत झालं होतं. ती लगबगीनं आपल्या खोलीतून बाहेर पडत असताना आपली आई आतल्या कपाटातील बाबांच्या धोतराची चुंबळ घेऊन तितक्याच लगबगीने बाहेर जाताना तिला दिसली. हे पाहताच दीपाने आपल्या आईच्या त्या कृत्यामागचा हेतू नेमका ओळखला. जेव्हा आईला काही महत्त्वाची गोष्ट आपल्या बाबांच्या कानावर घालायची असेल अथवा आपले खास असे काही काम त्यांच्याकडून सत्वर करून घ्यायचे असेल तेव्हाच आपली आई बाबांच्या पुढे पुढे करते. एखादा आदर्श आज्ञाधारक पत्नीचे नाटक विठवते. हे तिला लहानपणापासून बघितल्या अनेक प्रसंगांच्या निमित्ताने माहीत झालेले होते. आज तिचा हेतू आपली चुगली करून आपल्यावर बाबांचे कान भरायचंच असणार
आणि तो बेत आपण आपल्या खोलीत आपल्याच विचारांच्या नादात बसल्या असताना आई, मावशी आणि ताई या तिघी ठरला असणार हे समजायला ते तिला कोणी सांगायची गरज नव्हती. पण बाबा आणि तिच्यात निर्माण झालेल्या नव्या जवळकीच्या संबंधाची कल्पना नसल्याने आणि त्याच संध्याकाळी झालेल्या भेटीत बाबांनीच तिच्या संमतीने हा बनाव घडून आणल्याचे आईला माहीत नसल्याने आज कधी नव्हते ती गालफिलपणे तोंडफोडीला सामोरी जाणारे असल्याच्या जाणीवेने दीपाला हसू आले. बाहेरच्या खोलीकडे कान ठेवून ती आपल्या खोलीत काहीतरी घडायची व बाबाने आपल्याला बोलवायची वाट पाहत बसून राहिली. हे काय, आज तुम्ही स्वतः? दीपा नाही की काय घरात? आईला धोतर घेऊन आलेली पाहताच वाटलेल्या आश्चर्य व्यक्त करण्याच्या स्वरात बाबांनी विचारला प्रश्न दीपाला ऐकू आला. बाबांचा तो प्रश्न ऐकताच आपल्या आईचा चेहरा कसा झाला असेल या कल्पनेने दीपाला मनोमन गंमत वाटून हसायला आलं. आहे, बसल्यात बाईसाहेब आपल्या खोलीत, आई फनकाराने म्हणाली. का, काय झालं? नेहमी तर माझी कामे तीच करते, मग आजच काय झालं? गाणे शिकते ना, 4 शिंगे फुटली आहेत. अहो पण झालं तरी काय? काही नीट समजू तरी द्याल की नाही? तुमचे लक्ष नसते घरात. इकडे मुलगी गाणे शिकायच्या बहाण्याने त्या आंधळ्याबरोबर उंडारते या. जेव्हा मन मानेल तेव्हा जाते, मनाला लागेल तेव्हा परत येते. कसल्या तरी सभेच्या नाही तर संमेलनाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर परगावी जाऊन 4-4 दिवस राहते या. वयानं वाढलेली पोर, केव्हा काय होईल हे काही सांगता येतं का? आणि लोक 4 तोंडांनी बोलतात, आपण हात तरी कोणाच्या तोंडाला घालायचा? आता तो क्लास वगैरे काही नको. लग्न जमेपर्यंत घरी बसवून ठेवा तिला आणि जमलं की उरकून टाका लग्न. एकदा लग्न होऊन आपल्या घरी गेली म्हणजे नवऱ्याच्या संमतीनं काय गाणं नाही तर नाचणं करायचं असेल ते करू दे. ते तुमचं मत झालं, पण दीपाला काही विचारायला हवं की नको? ती आता लहान नाही आहे. नाही ना, चांगली शहाणी घोडी झाली आहे. म्हणून तर मग अशी आपली ताई चांगली तिच्याच भल्याचे सांगायचं गेली, तर हिनं टांगायला नेऊन ताईचाच अपमान केला असं म्हणताय? मग मला तिला चांगलं खडसावून विचारायलाच हवं, बाबा रागाचा आवाजात म्हणाले. आणि मग त्यांच्या दणांत्या आवाजात ही हाक कानावर आली. दीपा, हे दीपा! अहो तिला काय बोलावताय? तो कसला भूप का धूप राग तिला यायला लागलाय म्हणून फारच शेपारून गेली ती. उगीच तुमचाही अपमान करेल ती कुठेतरी. हो, मला सांगायला आली होती ती ऑफिसात, पण ती इतकी बिघडली असेल असं मला नव्हतं वाटलं. पण तुम्ही म्हणताय तेही खरंच आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण करून घ्यायला नको. आपला मान आपणच राखून घ्यायला शिकायला हवं. बाबा बोलत होते आणि इकडे दीपाला हसू आवरत नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.